नीलम गोरे आपल्यासोबत जोडल्या जात आहेत. त्यांच्याकडे आपण जाणार आहोत कारण त्या थोड्याच वेळासाठी आपल्यासोबत असणार आहेत. नीलमताई, ज्या प्रकारचे कल येत आहेत महाराष्ट्रामध्ये आपण बघतो सध्याच्या क्षणाला महाराष्ट्रात महाविकास आघाडीला आघाडी आहे. देशात सुद्धा निकाल अनेकांना सध्याच्या क्षणाला सरप्राइझिंग अर्थात इनिशियल कल आहेत असं म्हणून आपण त्याला नाकारू शकत नाहीत, पण ट्रेंड दिसतोय. अपेक्षापेक्षा जास्त ठिकाणी एक मुसंडी म्हणता येईल अशी मारताना इंडिया आघाडी दिसते. काय तुमची प्रतिक्रिया राहील नीलमताई? एकतर पहिलं म्हणजे अत्यंत संमिश्र स्वरूपाचे निकाल आहेत. त्या निकालांच्या पर्यंत पोहोचण्याच्यासाठी सुद्धा आजचा दिवसभर आपल्याला नाहीतरी निदान दुपारी 2-3 वाजेपर्यंत प्रतीक्षा करायला लागणार आहे. आणि दोन गोष्टी मात्र या आत्ताच्या येणाऱ्या सगळ्या कलांवरून स्पष्ट म्हणायला पाहिजे की एक जी टीका होत होती विरोधी पक्षांकडून की ईव्हीएमच्या मध्ये काही सदोष आहेत का, किंवा निवडणूक आयोगावरती अंगुली निर्देश करण्यात आलेला होता, निवडणूक आयोगाची कार्यपद्धती काही सदोष आहे का, अशा पद्धतीचे अनेक वेगवेगळ्या ज्या टीका ईव्हीएम वरून होत होत्या 2-3 ठिकाणी लोकांनी केलं. म्हणजे मी असं म्हणणार नाही विरोधी पक्षांनी केलं, परंतु 1-2 ठिकाणी ईव्हीएमच जाळून टाकण्याचे प्रकार झाले. म्हणजे थोडक्यात यश जर का एकतर्फी आज मिळालेलं दिसलं असतं एनडीएला तर ताबडतोबच ही सकाळपासूनच सुरू झालं असतं असं म्हणणं की ईव्हीएमचा दोष आहे. तर निदान आता एवढं मान्य करायला पाहिजे विरोधी पक्षाने की ईव्हीएम आणि निवडणुकीची यंत्रणा याच्यामध्ये सर्व प्रकारची मतं नोंदवली गेलेली आहेत आणि त्याचंच हे एक फलित दिसते की जे लोकशाहीच्यासाठी अत्यंत महत्वाचं पाऊल आहे असं मी मानते. आणि दुसरा महत्वाचा भाग म्हणजे जी काय चाललेली आहेत त्याच्यात प्रचंड पराकोटीचा संघर्ष दोन्ही आघाड्यांच्या मध्ये दिसतो आहे. याचा अजून एक अर्थ काय होतो की काही ठिकाणी विजय मिळाला समजा एनडीएला की मग समोरून सेस दिला होता, मुद्दामून दुर्बल कॅन्डिडेट टाकले होते, अमक्या मताचे अमक्या लोकांशी. आताच मी तुमचं ऐकत होते, एक गोष्ट खरी आहे तुमच्या म्हणण्यामध्ये की काही वेळेला ठिकठिकाणचे लोक स्थानिक पातळीवरती त्यांची नाराजी सुद्धा त्याचं प्रतिबिंब प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये आपल्याला पडताना दिसत असतं. परंतु शीर्षस्थ नेते किंवा मुख्य नेते जे असतात त्यांची सेटलमेंट झालेली आहे असं म्हणण्याची एक पद्धत झालेली आहे ज्यावेळेला अनपेक्षित निकाल लागतात त्यावेळेला. तर त्यामुळे आता अजून निकालापर्यंत आपण पोहोचलेलो नाहीये. परंतु दोन्ही आघाड्यांनी म्हणजे एनडीएनी आणि इंडिया आघाडीने दोघांनी पराकोटीची शिकस्त लावलेली आहे असं आजच्या चित्रांवरून आपल्याला दिसतंय. आणि त्यामधून आता शेवटी त्याचे आकडे काय होणार, काय बदल होईल, जवळजवळ 70-72 जागांचं अंतर आहे आज सुद्धा अजून एनडीए आघाडी. त्यामुळे अशा काहीतरी आम्ही सोडून द्यावी अशी अजिबातच परिस्थिती नाहीये. दुसरं मुंबईमध्ये असेल किंवा पश्चिम महाराष्ट्रात असेल किंवा संभाजीनगरमध्ये इथेही वेगवेगळ्या प्रकारचे जे शंका येत होत्या मनामध्ये त्याच्या सुद्धा प्रतिबिंब आपल्याला वेगवेगळ्या फेऱ्यांच्यावरून दिसतंय. परंतु कमलेशने मला असं वाटतं की जोपर्यंत कमीत कमी 10 फेऱ्या झाल्या आहेत का, 10 फेऱ्या झाल्या असतील का, 10 त्याचे राऊंड झाले असतील तर आपण थोडं आपण या इनिशियल ट्रेंड्स बद्दलच बोलतोय आपण, कारण हा ट्रेंड आता कसा आहे ना हाच पुढे कन्सॉलिडेट होत असतो. तुम्ही आमच्यासोबत अशाच राहा नीलम, आपल्यासोबत आपल्यासोबत सचिन सावंत सुद्धा जोडले जात आहेत, काँग्रेसचे वरिष्ठ नेते. सचिनजी, देशातले कल बघतात अनेकांना वाटतं, म्हणजे आम्ही मगाशी शब्द वापरला आणि मला वाटतं या क्षणाला तो अत्यंत योग्य आहे. आमच्या पॅनलवरचे अनेक वरिष्ठ पत्रकार राजकीय विश्लेषकांनाही तो शब्द मान्य आहे. इंडिया आघाडीची ही मुसंडी आहे. इंडिया आघाडीचा प्रयोग म्हणजे ज्या प्रकारचे एक्झिट पोल होते त्याच्याही पलीकडे जाताना आकडे दिसत आहेत आणि अत्यंत धक्कादायक निकाल म्हणजे सुरुवातीच्या कालांमध्ये जे कल येत आहेत. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी सुरुवातीला पिछाडीवरती तिथे आहेत, म्हणजे पुढे कदाचित तो कल बदलेल, ते कदाचित विजय सुद्धा होतील, पण सुरुवातीच्या कलांमध्ये पंतप्रधानांनीच तिथनं पिछाडीवरती असणं हा देशातल्या निकालांचा सगळ्यात मोठा इंडिकेटर म्हणू शकतो का आपण? नाही, मला असं वाटतं की निश्चितपणे तुम्ही जे म्हणताय त्याच्यात काय मुसंडी तर निश्चित आहे, याच्यात काही शंका नाही. आणि अजूनही आमच्या म्हणजे मला असं वाटतं की आता जी सुरुवात आहे अजूनही आम्हाला आशा आहे की आम्ही त्या बहुमताच्या आकड्यापर्यंत जाऊ शकू. आणि देशामध्ये ज्या पद्धतीचा एक युफोरिया आणून माध्यमांच्या द्वारे असेल, सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल, भारतीय जनता पक्षाच्या अत्याचारी मानसिकतेमधनं असेल, तो जो दाखवायचा प्रयत्न होता त्याला जनतेनं तो फुगा बोलावता त्या फुग्याला टाचणी मारलेली आहे असं निश्चितपणे दिसतंय. आणि देशाचं राजकारणाचं चित्र हे आताच्या या निकालानंतर बदलणार आहे आणि मोठ्या प्रमाणावर बदलणार आहे. ही तरी मला असं वाटतं की या निकालाच्या कलाच्या माध्यमातून तरी आपण म्हणू शकतो. निश्चितपणे आनंद आहे या संदर्भामध्ये की आम्ही जो संघर्ष करतो आहोत लोकशाही वाचवण्यासाठी, जनता त्याला पाठिंबा देताना दिसते आहे, ह्याच्याबद्दल समाधान आहे. काय राजू वाघमारेंना पटत नाही तुमचं म्हणणं? राजू वाघमारेंना काय तुमचं नकारार्थी तुम्ही मान हलवताय, तुम्हाला पटत नाही? कल पटत नाही का सचिन सावंतांचं म्हणणं पटत नाही?
सचिन सावंतांना स्वप्न बघायला पाहिजे, चांगल्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे, याच्यात वादच नाही. पण ज्या पद्धतीने त्यांना वाटतंय की असा कल होईल आणि इंडिया आघाडी सत्तेमध्ये येईल, असं काही चित्र नाही आहे. आणि या पहिल्या कलामध्ये अजूनही त्यांनी आघाडी घेतलेली नाही आहे. त्याच्यामुळे तसं काही चित्र नाही आहे. पूर्णपणे देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना पूर्णपणे पाठिंबा आहे. देशाला प्रगतीकडे घेऊन जाण्यासाठी ज्या पद्धतीचं कार्य भारतीय जनता पक्ष आणि महायुती करते. चित्र आता वाघमारे आता 2 तास झाले त्याच्यात. आता थोडं तरी बदल, तेवढं तरी एक्सेप्ट करा ना. त्यांना स्वाभाविकपणे समाधान पण वाटणार. ते ते त्यांच्या वाटणारच. पक्ष- मी वाटणार. त्यांना म्हणालो ना, पण आता दिसतंय ना, तर ती आकडेवारीवरती तुम्ही बोला ना की दिसतंय मी इंडिया आघाडीच्या. आता तुम्ही म्हणताय त्यांना बहुमत मिळणार. अरे एवढी मुसंडी तरी मारली ना त्यांनी, बहुमत नसेल मिळेल. एक गोष्ट लक्षात बघा, तुम्हाला आठवण करून देतो. तुमच्या लक्षात असेलच. मुसंडी या शब्दावर एकमत झालेलंच आहे. पहिल्या 2 देसाई सरांना फक्त आठवण करून देतो की तुम्हाला कल्पना असेलच. आता हरकत नाही. राजू वाघमारे आता सध्या शिवसेनेत आहेत. सध्या ते काँग्रेस तुमच्या लक्षात असेलच. परत आठवण करून देतो की राजू वाघमारे आता काँग्रेसमध्ये नाहीत. आपण बघता आपला निलमताई आपल्यासोबत थोड्याच वेळ असणार, म्हणून त्यांना प्रश्न मला विचारायचा आहे. मुंबईतले आपण हे जर कल बघतोय आपण, ज्या प्रकारचे निकाल येतात, तर ठाकरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सुद्धा आताच्या क्षणाला ते 11 जागांवरती आघाडीवरती, जे सध्या आकडे आमच्याकडे आहेत. आणि शिवसेना ही 6 जागांवरती आघाडीवरती आहे. सुरुवातीला प्रश्न मी शिवसेनेच्या अनेक नेत्यांना जे आमच्यासोबत चर्चेत जोडले त्यांना विचारतोय, तुम्हाला आवर्जून हा प्रश्न विचारायचा आहे. मग असेच निकाल राहिले निलमताई, तर मग ह्याच्यातून सगळ्यात पहिला अर्थ काढला जाईल तो खरी शिवसेना कोणाची. पंतप्रधानांनी मुद्दा उपस्थित केला होता, असली शिवसेना नकली शिवसेना. त्याच निकालांचा हा अर्थ काढला जाईल ज्याच्याकडे जास्त जागा आहे. त्यावेळेला तशा पद्धतीचा आकडा फायनल होईल, तर नंतर आपण त्याच्यावरती बोलणं इष्ट ठरेल असं मला वाटतं. नाहीतर म्हणजे ज्या वेळेला अशा काही घटना घडतात त्यावेळेला सुद्धा आपण असं म्हणतच असतो की वेगवेगळी मग कारणं त्याची असतात. त्याच्यात मला असं वाटतं की आता कुठल्या अंतिम निष्कर्षापर्यंत जाणं योग्य नाहीये. आता निष्कर्ष काढता नाही, पण हा अर्थ काढला जाईल निलमताई, हा अर्थ काढला जाईल. निकाल जे काय येतील त्यातनं हा अर्थ काढला जाईल की ज्याची सरशी होईल. अर्थ काढण्यासाठी उत्सुक आहेत हे लोक, त्यांनी उत्सुक आहेत. अनेक ठिकाणी हे पण दिसत आहे की नंबर 1 ला कुठला पक्ष असेल याच्यावरून पण स्पर्धा आहे. पण शेवटपर्यंत जोपर्यंत आकडे समोर येत नाही, तर आताच्या घडीला तर अनेक आमचे खासदार पुढेही आहेत अनेक ठिकाणी. त्यामुळे मला असं वाटतं की त्या आकड्यांवरून अंतिम निष्कर्ष शेवटी निघू शकतो. पण दुसरं असतं की शेवटी त्याच्याबद्दलचा निर्णय जो विधानसभेत अजून आहे ना, पुढे विधानसभा आहे, महानगरपालिका आहे. अनेक बाबतीमध्ये काही वेळेला एक धूळफेक करून किंवा काही वेगवेगळ्या पद्धतीने लोकांची दिशाभूल करून, मी असं म्हणणार नाही की जनता तर कधी चुकीची असते म्हणून, परंतु अंतिम त्याच्याबद्दलचा निष्कर्ष काढण्याची एवढी घाई करू नये असं मला वाटतं.